मंडळी बघा, आपण मरुआईच्या मंदिरात आलोय पाया पडायला, कारण की आपण आज चाललोय सावल्या घाटावर धबधबा बघायला. तर बोला आज पाया पडून जाऊया, कारण की प्रवास सुखाचा हो. आणि तुम्ही बघू शकता की पूजा पण चालली आहे आतमध्ये. मंडळी घड्यात वाजलेत 5:45. घड्याचं टायमिंग एक तास पुढे आहे, रिअली वाजलेत खरे 5:45. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपल्यावर साहिल दादा, छोटू दा आणि या साईडला मोंटी दा आणि नितेश दा. आता आम्ही चाललोय मंडळी मरुआईच्या मंदिरापासून दर्शन घेतलं तर चाललोय. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत राहा. कोकण कजेत आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आला. आणि आजचा व्हिडिओ असा आहे की सावल्या घाटावर आम्ही चाललोय सर्व मंडळी. तर सावल्या घाटावर आपल्याला जे पॉईंट भेटतात ते तुम्हाला दाखवणार आहे धबधब्याचे, आणि जे बाकीचे मधले आपल्याला जाताना पॉईंट भेटले ते तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत राहा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपण पोहोचलो चेंबूरला, आणि या साईडला बघा चेंबूरचं मेट्रो स्टेशन आहे, आणि आपण तिच्या खालून जातो मेट्रो स्टेशनच्या. या साईडला तुम्ही बघू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, आणि आपण ते क्रॉस करून पुढे चाललोय. तर मंडळी आपल्याला लांबचा प्रवास असेल तर आपल्याला गाडीच्या पोटपाण्यातून बघायला लागतात, आणि त्याचे टायर चांगले आहेत ते बघायला लागतात. तर त्यासाठी आम्ही तिथे थांबलो आहे, आणि पहिले टायरचे चेक केला की हवा आहे की नाही ते. पहिले हवा भरून घेतली. तुम्ही या साईडला बघू शकता हवा भरतायत, आणि टायरमध्ये किती हवा लागेल ते पण चेक करतायत. तर मंडळी आता आपण आलोय पेट्रोल पंपावर, आणि किती पेट्रोल टाकायचं ते विचार झाला. तर आपण टाकी फुल करतोय, कारण की आपल्याला जवळचा प्रवास नाही, लांबचा आहे. टाकी फुल करून घेतली. बरं, परत टेन्शन नको, नंतरला खाली होईल तेव्हा होईल. पण आता बोलला आपण फुल करून घेऊ टाकी, आणि फुल करून झाले. तर मंडळीत आपण इथून निघतोय नॉनस्टॉप. डायरेक्ट पनवेलला स्टॉप घ्यायचा आहे पहिला, नंतर तिकडून पुढे गेल्याच्या नंतर बघू कुठे स्टॉप घ्यायचा तो. आधी पहिला पनवेलला घेऊ स्टॉप. मंडळी आपण आता फायनली पनवेलला पोहोचलो आहे, आणि मधले व्हिडिओ आपल्याला करायला भेटतो, कारण की मी गाडी चालवतो त्याच्यामुळे व्हिडिओ करायला भेटले. आणि आपण चहासाठी पण थांबलो आणि वॉशरूमसाठी पण थांबलो होतो. तर आपण इथून निघणार आहोत काहीच मिनिटात. तर पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करणार आहे, तुम्ही व्हिडिओ बघा. आजचा रायडर आहे साहिल, त्याला पुढे करायचे, कारण की त्या रूट माहिती आहे रूटचं जायचं, तर आज आपण पुढे करतोय. तर मंडळी शुभ सकाळ. तर आता आपण पोहोचलोय पनवेलच्या पुढे आलोय, आणि आता वाजले बघतो तुम्हाला दाखवतो. तर वाजले 6:30. ॲक्च्युअली टायमिंग 6:30च आहे, पण माझ्या घरात 1 तास पुढे असल्यामुळे 7:30 दाखवतोय. रस्ता जर चांगला असेल ना तर गाडी पनवेलला काहीच नाही वाटत. तुम्ही रस्ता बघू शकता, एकदम मस्त, खड्डा नाही काय नाही. काय मग मंडळी, असा वाटतोय ना हिरो हिरो वाटतोय की जिरो, तर काय माहिती. आमचा रायडर बघ कसा गाडी पळवतोय. धूम चाले, धूम चाले. आपल्या समोर चालते कोकणची लाल परी, आणि आपण आता पोहोचलोय खोपोली जिल्हा परिषदच्या गेट जवळ बघा या साईडला. मला भाई तर मंडळी आता आम्ही खंडाळा घाट चढायला सुरुवात केली, आणि पाऊस पण आहे थोडा, रिमझिम रिमझिम. ठीक आहे, एवढा काय जास्त नाही, चालू शकतो. जोरदार पाऊस नको.
मंडळी तुम्ही बघू शकता की किती धुकं पडलंय आणि या साईडला बघा किती धुकं पूर्ण धुकं सगळं माकलंय डोंगर आणि एक नंबर वाटतंय सर्व धुकं पडलंय पुढे समोरचा भाग आहे तो काहीच दिसत नाही पूर्ण माकलेला आहे आणि आपण थोडा वेळ थांबलो आहोत फोटो काढून नंतरला निघणार आहोत मस्त इथे फोटो काढले त्याला आपण इथून निघू पूर्ण बघा पूर्ण भाग धुक्याने माकलेला आहे सर्वजण थांबतायत आणि फोटो काढतायत कारण की व्ह्यू चांगला आहे नजारा बघण्यासारखा आहे बघा तुम्ही या साईडला पूर्ण खाली पण बघा या साईडला पण पूर्ण काहीच दिसत नाही समोरचा भाग पूर्ण धुक्याने व्यापलेला आहे आपल्या राईट साईडला पूर्ण खाली साईडला पूर्ण धुका आहे आणि खाली पूर्ण दरी आहे तुम्हाला दाखवतो उतरल्यावर त्या साईडचा व्ह्यू हा भाग दिसतो जो छोट्या छोट्या बिल्डिंग तो खोपळीचा भाग आहे आणि आपण रस्त्याच्या त्यापैकी जाणार तुम्हाला दाखवतो तिकडचा पण व्ह्यू तर ह्या साईडचा व्ह्यू आहे ना हा बघा असा आहे पूर्ण धुका पडलाय त्याच्यामुळे पुढचा भाग काही दिसतच नाही पब्लिक भाग इथे थांबले फोटो आणि रील काढण्यासाठी बघू शकतो मी या साईडला समुद्र रस्ता पण दिसत नाही एवढं दुकान पाऊस पण जोरदार आहे म्हणजे बघा तुम्ही आणि आपल्याला त्या हायवे सोडून आपल्याला त्या छोट्याशा रस्त्याने जायचं आहे कारण की तिकडून आपल्याला जवळ पडेल म्हणून आपण तिकडून जातोय तर मध्ये एक पटरी आहे ती पटरी क्रॉस करून जायला कारण की आपल्या इकडून जवळ पडणार आहे म्हणून आपण हा मार्ग निवडला आहे तर बघूया ट्रेन कधी येते आणि कधी जाते ते बघूया किती टाइम लागतो आपल्या इकडून जायला बघा या साईडला ही पटरी आहे एक पटरीचा आता गेट बंद आहे कारण की ट्रेन आहे नाही थोडा टायमात पटरी आहे कधी येईल तर माहित नाही आणि थांबलो इथे आपण ट्रेनची वाट बघत ना मस्त आपण हायवेचा मार्ग निवडलाय आणि चालू पुढे आता हायवे मार्गे आता आपल्याला इकडून किती टाइम लागेल तर माहित नाही पण आता आपण इकडून जाऊया हायवे मार्गे मुंबईला एवढा पाऊस नसतो या साईडला खंडाळा साईडला पाऊस जोरदार आहे मंडळी आम्ही नाश्ता करायला थांबलोय आणि ऑर्डर केलं वडापाव तर तुम्ही पण या नाश्ता करायला बघा 4 वडापाव घेतले 4 नाही 5 प्रत्येकाला एक एक वडापाव घेतला आणि चहा मागवल्याने आम्ही नाश्ता करू आपला नाश्ता करून झाला आणि आपण आता निघालो सावनाघाटच्या दिशेने आणि या साईडला आहे ना लोणावळ्याचा रेल्वे स्टेशन आहे आणि हा लोणावळ्याचा बाजारपेठ आहे इकडे आणि या साईडला रिक्षा स्टँड आहे आणि समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक आहे आणि या साईडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे मी जो कॅमेरा फिरवतो ना त्या साईडला हा धरण आहे मोठा बघा या साईडला आणि समोरचा व्ह्यू बघा काय मस्त वाटतोय दोन्ही साईडून ज्या धबधबे आहेत खाली आणि मध्येच हिरवळ दिसतं तुम्हाला इथे पण बघा किती पब्लिक आहे या धबधब्यावर साहिल आहे ना तो सिंगल होता त्याने इकडच्या पोरग्या थोडीशी मदत केली त्याला त्या साईडला जायचा होता तर तो बोलला मला थोडं न्यायला काय तो साहिल बोलला ठीक आहे मी तुला थोडं सोडतो तर त्याने थोडीशी हेल्प केली त्या पोरग्याला बघू शकतो त्याच्या मागे
किती धुकं पडलं ते बघा मंडळी. आणि समोर गाडी आहे स्पीड मध्ये तर दिसणार पण नाही एवढं धुकं पडलं. एक नंबर वाटतं नजारा. दोन साईडची घनदाट जंगल, त्याच्यामधून रोड गेला. मस्त एकदम वाटतंय. आपण आहे ना भांबर्डे गावात आलोय आणि ते समोर दिसतंय ना ते आपण तुम्हाला पाहिजे गाव दाखवतो. ते भांबर्डे गावापासून जवळ आहे. हे बघा हे आहे ते आपण त्याच्या पायथ्याशीच आहोत. या साईडला ना पाऊस जोरदार लागतो आणि तुम्ही रस्ता बघता किती खराब आहे. तर हा रस्ता आहे ना, रस्त्यामुळे गाडी पण नीट चालवायला भेटत नाही आणि पाऊस असल्यामुळे गाडी चालवायला पण भेटत नाही. आपल्या सावल्या घाटापर्यंत पोहोचायला आपल्याला 20 मिनिटं लागतात तिथून. या साईडला शेतीची लागवड झाली. रस्त्याची अवस्था किती खराब आहे. ह्याच्यातून बोलतात गाडी पलवूया, काय पलवणार इथून गाडी. असा एवढा रस्ता खराब असून कशी पलवणार गाडी. नाही आपली गाडी थोडी बंद पडली. बंद नाही म्हणजे पेट्रोल निघते थोडं. पेट्रोल निघतंय. जरा आमची तज्ज्ञ लोक बघतायत काय झालंय ते. तज्ज्ञ लोक बघतायत काय झालंय ते. आणि प्रत्येक वेळेस आम्ही थांबतोय ना तिथे धार मारायला सुरुवात करतात माणसं. म्हणजे आपण पोचलोय सावल्या गाडीच्या एंट्री गेटला पोचलोय. गाडी एंट्री काउंटर. प्रत्येकी 50 रुपये तिकीट आहे इथे आतमध्ये जायची. मंडळ आपण ना सावल्या गाड्याच्या इथं पोचलो एंट्री गेटला. तर आपण इथे चालत जातोय कारण की आपल्या इकडे खाली गाडी जायला रस्ता नाही. रस्ता आहे पण एकदम कच्चा रस्ता आहे म्हणून आपण इथे गाडी पार्किंग आलो होते बघा साईडला. आणि पाऊस खूप जोरदार आहे. सावल्या घाटचा बोर्ड दाखवलेला आहे आणि ॲरो की ह्या साईडला जायचं आहे. बघा मंडळी किती रस्ता खराब आहे आणि पावसामध्ये जो आणखीनच वाटत गेले. पार्किंग करून खाली चाललो लावले इथे आपल्याकडे जायचं आहे. तुला सावल्याकडचा रस्ता इकडे एखादी झोपडी आहे. झोपडी नाही हॉटेलच आहे. इकडे खाली जायचं आहे. रस्ता बघू शकता किती खराब आहे इकडे यायला. म्हणजे कुठल्या कुंडलिका व्हॅली आहे दाखवतो. कुंडलिका व्हॅली इकडं आणि हा मग इकडं मस्त वेगळी नजर आहे. मंडळी नजारा बघा काय एक नंबर वाटतंय. आपली सह्याद्री कशी वाटतंय.
मंडळी बघू शकता काही दुखापट इकडं झालाय पूर्ण दुःख इकडे चाललोय आम्ही काही मंडळी आले थोडं खाली रिस्की पॉइंट चौकात चला रे म्हातारा पकडा मला गावचा रस्ता आहे अरे गावचा रस्ता आहे 550 रुपये घेतले आपल्याकडे 50 रुपयाची रफी पण सोडला इकडे नाही पण बरोबर आहे केला पाहिजे आपल्या वडाच्या मध्ये मग काहीतरी करूया मी माझ्या गावाला करतो मला ऑर्डर बोलायचं सगळे गाव स्टॉल लावतो रस्ता बघा कसा एकदम मंडळी पूर्ण धुक्का आहे खाली आणि बघा ही रशी बांधली सेफ्टीला खायचं सावकाश जावं लागणार कारण की पाहिजे सरला सर्व खाली डस्टबिन ठेवले रस्ता बघा कसा एकदम आणि बघा सेफ्टीसाठी बांधला लोखंडी खाली दरी एकूण जायचं पुढे पातळ आहे आणि पाय सरळ खाली म्हणून बांधलेलं आहे लोखंडी हे थोडं पायऱ्या बाहेर कसं उतरायला आहे पूर्ण हे आहे हळूहळू उतरायला लागते कारण की पाय सरळ खाली जाणार आहे आपली सगळी मंडळी आहे बघू शकता की घनदाट जंगल आहे पब्लिक बघा किती आहे आमचा बिना चप्पल चालाय बघा आता चप्पल पृथ्वी तलावर आहे ना एलियन उतरले बघा जादू बिचाऱ्या मोंटीला चप्पल कोणती द्या रे बिचारा हातात घेऊन चाललाय साठी रस्सी मंडळी नजारा एकदम बघण्यासारखा आहे बघा कसा आहे मग नजारा आहे ना एकच नंबर सह्याद्री हीच ती सह्याद्री ही जी पब्लिक आहे ना थांबली ती व्हिडिओ आणि फोटोसाठी थांबलेत कारण की धुकं असल्यामुळे ते समोरचं जे धबधबा दिसत आहेत ना ते दिसत नाहीत त्याच्यामुळे मंडळी एवढी वेट करते की आता धुकं जाईल पॉईंट आहेत त्यासाठी थांबले सर्व मंडळी त्या आपण मंडळीने ना लास्ट पॉईंटला पोचलोय आणि तुम्ही खालच्या साईडला बघू शकता हे पूर्ण धुकं आहे तर थोडंसं आपल्याला वेट करावं लागणार आहे कारण की आपल्याला काय दिसणार नाही मंडळी बघू शकतो पब्लिक आहे इकडं या साईडला सगळी वेट करते हा धुका आहे ना त्याच्यामुळे धुकं काही जात नाही मंडळी धुकं असल्यामुळे स्पष्ट काय दिसत नाही तरी पण तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो आणि जो तो खाली दिसतोय ना भाग हा खालचा भाग तो पाणी आहे सर्व आपला कोलाडा आहे ना त्या साईडला तो आणि त्या साईडला मिळतो मंडळी आपल्याला दिसतो तो रिंग धबधबा आहे आणि आहे ना समोर
तो देवकुंड धबधबा आहे. असे 2 धबधबे आहेत तिथे. नजारा बघण्यासारखा आहे. म्हणजे आपल्या ह्या संपूर जायचं कष्ट कसं आहे. चांदणी घाटात जाऊ आता. इकडून चांदणी घाट. चाललं चाललोय घरी. काही सामनेला घाट बघून येऊया आणि मग आपण घरी चाललोय. सामने घाटावर जाऊन बघू शकतो. मागच्या साईडला खूप धुकं आहे. आता सगळे दमले आहेत. पोटाला भूक लागले जोरदार. भूक लागले सगळ्यांना जोरदार. तर बघूया पुढे जाऊन काही खायला भेटते काय. सँडविच किंवा चपाती भाजी खूप भेटतं तर बरं होईल. जरा थंडी लागली सगळ्यांना. मंडळी आपण आता निघालो आपल्या घराच्या दिशेने आणि आपण सकाळी आलो तिकडून जात नाही होत. आपण दुसऱ्या मार्गे जातोय कारण की तिकडून तिकडचा रोड खराब होता तर आपण इकडून जातो कोलाड मार्गे. तर बघूया इकडचा रोड चांगला आहे का पुढे जाऊ. दुसरा कुठला आहे चांगला रोड आहे. मंडळी इकडचा रोड चांगला आहे. एकदम खड्डे बिड्डे काय नाही. जर ह्या मार्गाला असतं तर बरं झालं असतं पण पहिला आम्हाला हा रूट माहीत नव्हता तर आम्ही तिकडून आलो. आता जाताना ह्या मार्गे निघालो. तर मस्त आहेत रोड या साईडचे. मंडळी आपण ह्या मार्गे आता आलो आहे आणि हा कोलाडचा आहे आणि ह्या साईडला हायवे आहे बघा इकडं. जेव्हा थांबलो आहे मुंबई गोवा यायला लागले आणि आम्ही अजून काही जेवलो नाही. आता जिथे धाबा भेटते तिथे जेवायला बसणार आहोत. मंडळी आपण जेवायला थांबलो आहे मालवणी हॉटेलला. तर बघू शकतो तुम्ही या साईडला आम्ही गाड्या पार्किंग केल्या आहेत आणि आता आम्ही जातो आतमध्ये. आम्ही चायनीज ऑर्डर केलं आहे आणि सूप पण मागवलं यासाठी तुम्ही बघू शकता. या सूप प्यायला या तुम्ही पण. आम्हाला एवढी भूक लागली की आम्ही स्वतःच्या हातानेच काढून घेतला आणि सुरुवात केली खायला. या तुम्ही पण चायनीज खायला. आणि आपली इथं पेटपूजे झाले पुढे ती निघतोय. पाऊस यायचा थोडासा वाटतोय म्हणून मी रेनकोट घातला. आधीच कोल्हापुरात आपल्या गाडी चालवायची आहे म्हणून आपण रेनकोट आधीच घातला आहे. वनडे आपण पेनला पोचलो आहे आणि चहा पितो. चहा प्यायला गाडी माझ्याकडे होती म्हणून आहे ना व्हिडिओ करायला भेटली नाही. सूर्यदेव आता आलेत आपल्याला भेटायला. दिवसभर आम्हाला भिजवली आणि आमची जिरवली कारण की पूर्ण ओला झाला. कपडे पूर्ण आतले ओली झाले रेनकोटच्या आतमधले.
आपण आहे ना वाशी ब्रिजला आहोत. 15-20 मिनिटात आपण आपल्या घरी पोहोचणार आहोत. आणि पाऊस पण नाही तर बरा आहे, सुक्का आता आलो इथपर्यंत. या साईडला बघा तुम्ही आपली मेट्रो जाते. मस्त वाटतंय संध्याकाळचं वातावरण. आणि आपण आता पोहोचलो मानपूरला. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. आणि कोकणकर जय दया यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.